हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अगदी इन्स्टंट जिलेबी कशी बनवायची. इथे मेजरमेंटसाठी मी एक वाटी घेतली आहे. त्या वाटीने एक वाटी भरून पीठ घेतले आहे आणि साधारण इथे मी एक चिमूटभर किंवा थोडासा इनो टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता मी जी इनोची पुडी घेतली आहे ती पूर्ण टाकलेली नाही. ती चमच्याने म्हणाल तर अर्धा चमचा मी इथे इनो वापरलेला आहे. आता टाकलेला इनो आपण हा पूर्ण पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा. म्हणजे छान एकत्र एकजीव झाला पाहिजे. आणि आता त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी मिक्स करणार आहोत. आपण हे हाताच्या साह्याने किंवा विस्करच्या साह्याने हे तुम्ही करू शकता की जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. अगदी इनो फुलला नाही चालेल किंवा तो ॲक्टिव्ह नाही झाला तरी चालेल, कारण की आपण ते पीठ छान मिक्स करून घेणार आहोत. त्यामुळे तो पूर्ण एकत्र एकजीव करून घ्यायचं की जेणेकरून त्या पिठामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत आणि पीठ छान मऊसूत झालं पाहिजे. जिलेबी बनवताना तर जर तुम्ही ह्या ट्रिक्स वापरल्या तर तुमची जिलेबी अगदी एकसारखी किंवा रेसिपी बसणार नाही, छान होईल. इथे मी त्याच वाटीने एक आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि साधारण पाऊण वाटी पाणी ओतलेलं आहे. जितपत पाणी साखर बुडेल इतपतच पाणी ओतायचं आणि तिथे मी 10 ते 12 केशरच्या कांड्या टाकलेल्या आहेत, जेणेकरून जिलेबीला आपल्याला छान रंग येईल. खायचा कलर असेल तर तुम्ही तोही वापरू शकता. पण इथे मी अगदी केशर वापरले आहे आणि तुम्ही पाहू शकता कलरही खूप छान आलेला आहे. अगदी आपण पाण्याला एक उकळी घेऊन येणार आहोत, म्हणजे घेणार आहोत. अगदी एक उकळी झाली की गॅस बंद करून टाकायचा, कारण की आपण याच्यामध्ये पाणी जास्त ओतलेलं नाही, त्यामुळे लगेच एकतारी पाक बनतो. जास्त पाक जर तुम्ही तयार केला तर ती जिलेबी खूप कडक बनते किंवा ती जिलेबी रस पित नाही. त्यामुळे अगदी एक उकळी आली की लगेच बंद करायचा. आता मी जिलेबी तळण्यासाठी इथे एका कढईत तूप घेतलेले आहे. तर आज आपण तुपातली जिलेबी पाहणार आहोत. तुम्ही अगदी इथे तेल वापरलं तरीही चालेल, पण तुपामुळे खूप छान चव येते. त्यामुळे तुम्ही तुपातली जिलेबी नक्की ट्राय करून पहा. आता इथे एका ग्लासमध्ये मी पिशवी घेतली आहे किंवा कॅरी बॅग घेतली आहे, जी आपण दुकानातून सामान आणतो ती मी इथे वापरलेली आहे. तुम्ही दुधाची पिशवी किंवा एखादी पायपिंग बॅग केक बनवण्यासाठी वापरतो तोही घेऊ शकता. आता मी इथे पिशवीमध्ये हे मिश्रण ओतत आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी अशा पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. सर्व पीठ आपण याच्यामध्ये ओतणार आहोत आणि नंतर ही बॅग आपण किंवा ही पिशवी आपण पॅक करून घेणार आहोत, म्हणजे त्याची गाठ बांधून घेणार आहोत. तोपर्यंत आपलं तूपही गरम होते. गाठ मारल्यामुळे हे पिशवीतून मिश्रण बाहेर बॅक साईडून येत नाही, त्यामुळे इथे पॅक आपण गाठ करून घेणार आहोत. आणि जे पुढचं टोक आहे त्याला आपण कैचीच्या सहाय्याने एक मीडियम साईजचं कट करून घेणार आहोत, जेणेकरून जेव्हा आपण जिलेबी बनवू ती एकसारखी येईल. तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी दाबले की खूप छान पद्धतीने येत आहे. आता इथे आपण गोल गोल बनवून घेणार आहोत. बाहेरच्या साईडने तुम्ही आत बनवू शकता किंवा आतल्या साईडने बाहेरही करू शकता. अशा पद्धतीने आपण गोल गोल तयार करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे. जेव्हा आपण जिलेबी सोडू तेव्हा गॅसची फ्लेम आपण हाय करणार आहोत, म्हणजे ती एक छान सारखी पचली जाईल किंवा पीठ आपलं पसरणार नाही किंवा तेलात मिक्स होणार नाही. त्यामुळे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि जोपर्यंत हे पीठ थोडंसं कडक बनत नाही तोपर्यंत आपण याला कशाच्याही साह्याने हलवणार नाही. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आहे आणि आकारही किती सुंदर बनलेला आहे. अगदी फिसकटलेली नाही. अगदी 1 ते 2 मिनिटांनी आपण ही टर्न करून घेणार आहोत. आता ही काढलेली जिलेबी छान तयार झाली. तुम्ही ते पाहू शकता कडक झालेली आहे आणि याच्यामधून बबल्स यायचे खूप कमी आलेले आहेत, म्हणजे ही आपली छान तयार झालेली आहे किंवा तळून गेलेली आहे. आता याचे एक एक कडे करून आपण साखरेच्या पाकात टाकणार आहोत. साखरेच्या पाकात हे कडे एक 2 ते 3 मिनिटासाठी छान मुरू द्यायचे, म्हणजे हा जो साखरेचा पाक आहे तो जिलेबीमध्ये पूर्ण आतपर्यंत जातो, म्हणजे ते छान कलर येतो. इथे तुम्ही पाहू शकता साखरेच्या पाकाला छान कलर आलेला आहे. त्यामुळे तो मिक्स झाला की नाही, जिलेबीत पूर्ण आतपर्यंत गेला का नाही हे पाहण्यासाठी खूप उपयोग येतो.
त्यामुळे जर तुमच्याकडे केशर अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्यामध्ये खायचा कलर वापरला तरीही चालेल. तुम्हाला इथे मी एक जिलेबी दाखवते की ती कशी बनलेली आहे किंवा कितपर्यंत आत तिच्या साखरेचा पाक पोचला आहे. तुम्ही इथे पाहू शकता ही जी पाठीमागची जिलेबी आहे ती मी अगोदर टाकली होती, त्यामुळे तिच्यामध्ये छान मिक्स झालेला आहे किंवा आतपर्यंत पाक गेलेला आहे. आणि ज्या खालच्या जिलेबी आहेत त्या थोड्याशा अजून पांढरच दिसत आहेत. त्यामुळे आपण हा पाक त्यांच्यामध्ये छान मिक्स होऊन द्यायचा किंवा मुरू द्यायचा. त्यामुळे हे 2 ते 3 मिनिटासाठी आपण साखरेच्या पाकामध्ये ठेवणार आहोत. तुम्ही जर जास्त प्रमाणात साखरेचा पाक बनवला तरीही चालेल. जास्त प्रमाणात जर साखरेचा पाक असेल तर जिलेबी लगेच त्यात ऑब्झर्व होते किंवा पाक लगेच मुरतो त्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता किंवा असं केलं तरीही चालेल, जेणेकरून असं केलं तर पाकही शिल्लक राहत नाही. त्यामुळे इथं मी मेजरमेंट असं तयार घेतलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता जिलेबीमध्ये छान पाक मिक्स झालेला आहे किंवा मुरलेला आहे. इथे अजिबात पांढरच जिलेबी दिसत नाही आहे. आता मी हे जिलेबीचे कडे एक एक करून काढून घेते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही जिलेबी नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते.